कोल्हापूर जिल्हा हा परंपरा, मेहनत आणि स्वाभिमानाची ओळख असलेला जिल्हा. इथला शेतकरी कष्टाने जमीन सुपीक करतो आणि व्यापारी आपल्या मेहनतीने बाजारपेठ जिवंत ठेवतो. पण या कष्टाळू लोकांच्या आयुष्यात अनेक वर्षांपासून एक मोठी अडचण उभी आहे. ती म्हणजे कुळ कायद्यामध्ये अडकलेली जागा. आजही कोल्हापूर आणि जिल्ह्यातील अनेक जमिनी कुळ कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत. यातील काही प्रकरणे तहसील, प्रांत कार्यालय आणि काही न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. मी ॲडव्होकेट विजय महाजन, कोल्हापूर. महाराष्ट्रामध्ये कुळ कायदा या संज्ञेखाली किंवा कुळ कायदा म्हणजे काय हे सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी कुळ कायदा याचा विचार करताना जमिनीबाबत असणारा कुळ कायदा आणि घराला लागू होणारा कुळ कायदा असे दोन प्रकार आपण पाहू शकतो. जमिनीच्या बाबतीत जर म्हणाल तर पूर्वी 1939 साली स्वातंत्र्यापूर्वी कुळ कायदा होता. त्यानंतर 1948 साली कायदा केला गेला. त्याचं नाव होतं बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड्स ॲक्ट. त्याच ॲक्टचं नंतर नामांतरण असं झालं की महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड्स ॲक्ट. जमिनीच्या बाबतीत या ॲक्टनुसार एखादा मनुष्य दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या लॉफुल कल्टिवेशन जर कसत असेल आणि तो जर 1/4/57 रोजी जमिनीत जमीन कसत असेल तर तो त्या दिवशी जमिनीचा मालक झाला आहे असं मानलं जातं. त्याला डीम्ड परचेसर असं मानलं गेलेलं आहे. त्यानंतर मग या कायद्यामध्ये काही सुधारणा झाल्या. या कायद्याला आव्हानित केलं गेलं. त्यानंतर मग कायद्यामध्ये सुधारणा करत यामध्ये काही कलम आणखी ऍड केली गेली. मग त्यामध्ये कलम 43 आलं. त्याखाली नोटिफिकेशन आलं. म्हणजे लोकांच्याशी तक्रार झाली की सगळ्याच जमिनी लोकांच्या जाऊ लागल्या आणि कुळ मालक होऊ लागले. मग अशा प्रसंगी काही एक्सेप्शन त्याला आले. त्यामध्ये मग 43 कलम आलं. आणि एखादी जमीन जर ऊसासाठी लागण केली असेल तर मात्र तो जो कुळ आहे तो कुळ त्या जमिनीचा मालक होणार नाहीये, परंतु तो जमिनीत कुळ हक्कानं कसणार आणि मालकाला अशा प्रसंगी जमिनीचा खंड मागायचा अधिकार या कायद्यानं दिला. जमिनीचा खंड ठरवून मागण्याचा अधिकार दिला. पुढं खंड जर नाही दिला त्यानं वेळेत तर मग वेगवेगळ्या तरतुदीखाली मालकाला जमिनीचा कब्जा मागण्याचा अधिकार दिला. पूर्वी याच ह्याच्याबाबत 88 क ची तरतूद होती. म्हणजे जमीन मालकानं जर आपलं उत्पन्न वर्षाचं उत्पन्न हे 1500च्या आतलं असेल तर त्याला सर्टिफिकेटेड लँडलॉर्ड असं म्हटलं जात होतं. आणि असा सर्टिफिकेटेड लँडलॉर्ड हा स्वतःच्या कसवणुकीसाठी जमिनीचा कब्जा मागू शकत होता. त्यासाठी त्याला टेनन्सी टर्मिनेट करणं गरजेचं होतं, टेनन्सी संपुष्टात आणणं गरजेचं होतं वगैरे अशा तरतुदी आहेत. आणि मग तो कलम 29 प्रमाणे आपण कब्जा मागू शकत होता. मग त्यावेळी कोर्ट किंवा ट्रायब्युनलनं पार्टिशन करता येईल असं म्हणता येईल किंवा वाटणी करता येईल असं म्हणता येईल. आणि मग दोघांना समसमान राहील असं वाटप करायचं अशा पण काही तरतुदी आहेत. याच ऍक्ट खाली जमिनी जर ट्रस्टच्या मालकीच्या असतील, गव्हर्नमेंटच्या मालकीच्या असतील तर त्यांना कुळाला त्या जमिनी खरेदी करण्याचा अधिकार नाही अशी ही तरतूद आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर हा ऍक्ट जो आहे हा ऍक्ट केवळ शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केलेला ऍक्ट आहे. आणखीन एक महत्वाची तरतूद यामधली अशी आहे की कुळ कायद्याखाली जमीन जर
एखाद्या कुळाला मिळाली असेल तर त्याला कलेक्टरच्या परवानगीशिवाय ती जमीन 33 मास विकता येत नाहीये, कारण ही जमीन त्याला कसून खाण्यासाठी मी दिलेली असते. आता परत सरकारनं अमेंडमेंट केली आणि त्यामध्ये अशी तरतूद केली की 10 वर्षानंतर त्याला परमिशन घ्यायची गरज नाही वगैरे वगैरे. अशा स्वरूपाची हा जो काय ऍक्ट आहे, हा ऍक्ट पूर्वी मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर चॅलेंज केला गेला होता. ह्या ऍक्टच्या तरतूद एकतर्फा आहेत असं मानलं गेलं होतं, परंतु हा ऍक्ट हा बरोबर आहे, सेल्फ सफिशियंट कोड आहे आणि ह्याच्यावर कोणावरही अन्याय झालेला नाही असं मान्य सर्वोच्च न्यायालयानं धरलेलं आहे. दुसरा कुळ हक्काचा प्रकार किंवा दुसरा आहे ज्याला आपण पूर्वीचा बॉम्बे रेंट ऍक्ट किंवा आताचा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट 1999 हा जो आहे, हा ऍक्ट नोटिफिकेशन प्रमाणे ज्या ज्या गावांना लागू झालेला आहे, साधारणपणे जिथं महानगरपालिका आहेत, उच्च प्रतीच्या नगरपालिका आहेत, अशा सगळ्या गावांना रेंट कंट्रोल ऍक्ट लागू केलेला आहे नोटिफिकेशन शासनानं. हा रेंट कंट्रोल ऍक्ट हा घर मिळकतीनं, आपण एक ढोबळ मनाने असं म्हणू की घर मिळकतीनं तो लागू आहे. जो मनुष्य यामध्ये भाड्यानं राहतो, मालकाला भाडं देतो, त्याला हा रेंट कंट्रोल ऍक्ट लागू आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की कुळ आणि मालकामध्ये वाद चालू आहेत, दावे चालू आहेत, मालकाला 50-50 वर्ष कब्जे मिळालेले नाही आहेत, कुळ तिथं अगदी 10 रुपये 20 रुपयेच्या भाड्यावर राहते, मोठीची मोठी इमारत आहे. ही वस्तुस्थिती आहे, असं घडलेलं आहे. परंतु आता सोशल चेंजेस प्रमाणे, सोसायटीमध्ये होणाऱ्या चेंजेस प्रमाणे ह्यातले निर्णय पण आता उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये बदलत चालले आहेत. आणि जर मालकाने स्वतःला राहण्यासाठी जागा मागितली असेल तर द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी मानलेलं आहे. अशी तरतूद महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये नाही आहे. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये कुळ हा कायम कुळ राहतो, मालक हा कायम मालक राहतो. जोपर्यंत यामध्ये तरतूद अशी आहे की मालकाला कब्जा मागण्यासाठी या ऍक्ट मध्ये काही तरतुदी आहेत, त्या तरतुदी खालीच त्याला कब्जा मागता येतो. म्हणजे कशासाठी, एक जर कुळानं भाडं दिलं नसेल, 6 महिन्यापेक्षा जास्त भाडं दिलं नसेल, म्हणजे तो विलफुल डिफॉल्टर असेल, तर त्यानं मालकाला स्वतःला राहण्यासाठी जागा हवी असेल, तर कुळानं मालकाच्या परवानगीशिवाय पोटकुळ ठेवला असेल, तर त्याशिवाय मालकाच्या परवानगीशिवाय परमनंट कन्स्ट्रक्शन केलं असेल, तर अशा स्वरूपाच्या त्यामध्ये काही तरतुदी आहेत, तरच तर मालक कुळाकडून कब्जा मागू शकतो. कोल्हापूर सारख्या ठिकाणी किंवा मुंबई सारख्या ठिकाणी एक ट्रायल कोर्टामध्ये हा दावा चालतो, त्यानंतर एक अपील कोर्ट आहे आणि अपील कोर्टानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा वगैरे हे जे मुंबई सोडले आपण, तर कोल्हापूरमध्ये आपल्या इकडं सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनला त्याचे दाव्याचे अधिकार आहेत. त्यानंतर त्याच्यावरचं अपील हे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आहे आणि त्यानंतर मात्र रिट पिटिशन हायकोर्टमध्ये आहे. त्यानंतर अपील नाही आहे, दुसरं अपील नाही आहे, तर त्याला रिट पिटिशन आहे. परंतु आपण जर बघितलं मुंबई सारख्या ठिकाणी, इव्हन कोल्हापूर सारख्या ठिकाणी बरेचसे दावे जमीन म्हणजे मालक आणि कुळ यांच्यातले प्रलंबित आहेत. वर्षानुवर्ष दावे चाललेले आहेत. जमीन जागा पूर्ण मालकी हक्काची असून सुद्धा ती मालकी हक्क मिळत नाही, तर बँकेकडून कर्ज किंवा जागेची विक्री करता येत नाही. याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो आणि हाच वारसा पुढच्या पिढीलाही मिळतो. नमस्कार, माझे नाव अतुल देवकिशन मगदूम आहे. लक्ष्मीपुरीमध्ये आपली ही बिल्डिंग आहे. आपली समोर भाऊबंधांची एक बिल्डिंग आहे. जवळजवळ 12,800 स्क्वेअर फीट दोन्ही बिल्डिंगची जागा आहे. तर आपल्या शिशामध्ये एक कुळ आहे, 50-60 वर्षापासून आहे. 2011 साली निकाल सुद्धा आपल्या बाजूला लागलेला आहे लोअर कोर्टातर्फे आणि त्यांनी वर अपील केली आहे. तर अजूनही अपिलाचंच काम चालू आहे अप्पर कोर्टमध्ये, जिल्हा कोर्टात. आणि आमची स्वतःची जागा असून आम्हाला रस्त्यावरती बिझनेस करायला लागत आहे, अशी सगळी परिस्थिती आहे. तर अशा या जाचक कुळ कायद्यामुळे आम्हाला आमची जागा असून काही व्यवसाय करता येत नाही आणि आम्हाला रस्त्यावरच व्यवसाय करायला लागत आहे. आणि कुळ मात्र आमच्याच बिल्डिंग मध्ये राहून पैसे बक्कळ मिळवत आहे आणि त्यांनी भरपूर पैसे कमवून दुसरीकडे जागा घेतलेल्या आहेत, तरी पण ते आमची जागा सोडायला तयार नाहीत. तर अशा या जाचक कुळ कायद्याचा मी निषेध करतो. साधारण 1927 साली या बिल्डिंग बांधलेल्या आहेत दोन्ही पण.
पुढच्या वर्षी 100 वर्ष कंप्लीट होतील या दोन्ही बिल्डिंगना. तर आमच्या पंजोबानी आणि त्यांच्या चुलत भावानी अशा 2 प्लॉट घेऊन त्याच्यावरती 1927 साली या बिल्डिंग बांधल्या आहेत. हा लक्ष्मीपुरी नाव होतं. लक्ष्मीपुरी ज्यावेळी इथं प्लॉटिंग पडले त्यावेळी 2 प्लॉट आम्ही म्हणजे विकत घेतले होते त्यावेळी. आता ते पंजोबानी व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घेतले होते. नाही ना, तेच कुळामुळं जे आम्ही रस्त्यावर राहून व्यवसाय करायची पाळी आली आहे आणि कुळ मात्र निवांत आहे आमच्या जागेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक आज एकच प्रश्न विचारतोय आणि तो म्हणजे आम्हाला न्याय कधी मिळणार.